अर्जुनला प्रियावर संशय असतो की तीच खरी तन्वी आहे की नाही, म्हणून तो एक युक्ती करतो. तो प्रतिमा आत्याची एक साडी तिच्या कपाटातून घेतो आणि प्रियाला सांगतो की ही बघ, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे, आणि ती प्रतिमा आत्याची साडी प्रियाला देतो. प्रिया आधी ती साडी बघून चिडते. तिला असं वाटतं त्या अर्ध्या मेंदूच्या बाईची साडी मी काय करू आणि मी कशाला घेऊ हे. पण नंतर तिला लगेचच आठवतं की नाही, ही जर का मी साडी घेतली नाही तर सगळ्यांना संशय येईल म्हणून, आणि ती खोटं खोटं वागते आणि ती साडी घेते आणि म्हणते ही तर माझ्या आईची साडी आहे, मी तर हिला घेऊनच झोपेन, म्हणजे असं वाटेल की माझी आईच माझ्याबरोबर आहे, असं नाटक करत ती ती साडी घेते. आणि अर्जुन आश्चर्याने बघत असतो. सायली म्हणते की काय झालं म्हणून, तुम्ही असं का वागला. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की मला हे प्रूफ करायचं होतं की तन्वी ही खरी प्रतिमात्याची मुलगी नाही आहे, म्हणून मी तिला ती साडी दिली. मला वाटलं होतं ती साडी घेणार नाही, पण तिने साडी घेतली. तर सायली म्हणते तुम्ही उगाचच तिच्यावर संशय घेताय, तिने घेतली ना ती साडी, कोणालाही आईची साडी ही आवडणारच आणि ती घेणारच, ती माईची साडी असते म्हणून आईची. तर तो म्हणतो नाही, तुम्हाला जर का खरं बघायचं आहे तर चला माझ्याबरोबर. म्हणून तो तन्वीच्या रूमकडे तिला सायलीला घेऊन जातो आणि ते हळूच बाहेरून बघत असतात. तर तन्वी साडी घेऊन आधी बसलेली असते. तेव्हा सायली म्हणते बघा, ती साडी घेऊन अजूनही बसली आहे. तर अर्जुन म्हणतो थांबा जरा, थोडं वेळ काढा, बघा काय चाललं आहे ते. दुसरीकडे नागराज महिपतकडे आलेला असतो आणि म्हणतो ही प्रियानी तर खूपच नाटक केले, ही अशी वागली तर सगळ्यांना संशय येईल की ही खरी तन्वी नाही आहे आणि आपलं भांडं फुटेल. महिपत म्हणतो की काही काळजी नको करूस, सगळं ठीक होईल म्हणून. इथे प्रिया आणि अस्मिता बोलत असतात. तेव्हाच ती प्रिया ती साडीला अशा पद्धतीने बघत असते जसं कधी ती एकदाची मी हातातून काढते आहे. अस्मिता आणि प्रिया झोपायला जातात तेव्हाच प्रिया ती साडी अशी पद्धतीने फेकते की जशी काय फेकलं आहे तिने ते. तेव्हा अस्मिता तिला म्हणते अगं तुझ्या आईची साडी ना, तू अशी कशी फेकलीस आहे. ते म्हणते अगं फेकली नाही, ती सगळं सावरून घेते, मी माझ्या उशाच्या बाजूलाच ठेवली आहे, आणि परत ती घेऊन ती पांघरते. हे बघून सायली आणि अर्जुन चकित होतात. सायलीला पण थोडासा अजीब वाटतं की हे अशी कशी वागली, पण नंतर तरीही सायली अर्जुनला सांगते की नाही, ती थोडीशी वेगळीच आहे, विचित्रच वागते, पण तरीही तिने ती साडी आईची आहे पण जवळ ठेवलीच आहे ना. अर्जुन तिला सतत सांगत असतो सायलीला की ही तन्वी खरी तन्वी नाही आहे म्हणून, आणि ते मी प्रूफ करेन, पण सायली काही त्याचं ऐकायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तन्वी लवकर उठून चहा आणि नाश्ता बनवते आणि तिच्या आईसाठी घेऊन जाते. तेवढ्यातच सायली तिला वाटेत भेटते. सायली म्हणते कोणासाठी घेऊन चालली आहे. तर ती म्हणते की माझ्या आईसाठी. तुला का वाटलं मी माझ्या आईसाठी करू नाही शकत. त्यांची थोडीशी तिकडे बाचाबाची होती. हे घेऊन जाताना बघून सायलीला असं वाटतं की अर्जुन उगाचच संशय घेतो आहे. कितीही वाटलं काहीही वाटलं तरी प्रिया ही प्रतिमात्याचीच मुलगी आहे म्हणून. इथे तन्वी तिच्या आईच्या रूममध्ये म्हणजेच प्रतिमाच्या रूममध्ये आलेली असते चहा आणि नाश्ता घेऊन. तिला सांगते चहा नाश्ता कर. तर प्रतिमा इशाऱ्याने सांगते मी नंतर करते, पण तरीही तन्वी तिला बसवते आणि तिला मुद्दामून भरवत असते की कोणीही काही विचारलं तरी मीच तुझी मुलगी आहे म्हणून सांग, असं करून तिला सतत सांगत असते.